नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आता लवकरच स्पर्धा परीक्षेचा टाइम जवळ आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण टेस्ट सिरीज चालू करत आहोत. बघूया तुमचा केवढा अभ्यास झालाय ते. मी प्रत्येक प्रश्न मागे 5 सेकंदाचा टायमर देणार आहे आणि त्या 5 सेकंदामध्ये तुम्हाला स्वतःहून त्या प्रश्नाचं उत्तर येतं का ते तुम्ही पाहायचं आहे. तुमचे जेवढे आन्सर्स राईट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. प्रश्न आहे, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर आपले ऑप्शन्स काय काय आहेत तर आहे लाळ ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी, यकृत आणि जठर. आय होप तुम्हाला आन्सर आलं असेल. याचं योग्य उत्तर असणार आहे यकृत. यकृत जी आहे ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. आता यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी तर आहेच, पण ती बाह्यस्रावी देखील आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि तिचं जे वजन असणार आहे हे वजन आहे 1.5 किलो. यकृतामध्ये टाकाऊ पदार्थ जे आहेत हे जमा होतात आणि हेपॅरिन, युरिया, पित्तरस हे त्या यकृतामध्ये तयार होतात. प्रश्न आहे, टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन 2 लोकमान्य टिळक, ऑप्शन 3 अरविंद घोष आणि ऑप्शन 4 भाऊदाजी लाड. टिळक स्वराज्य फंडाची स्थापना जी केलेली आहे ती केलेली आहे महात्मा गांधी यांनी. महात्मा गांधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जी जाडी आहे ही सर्वात जास्त आहे? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे दक्षिणेकडील, ऑप्शन 2 आहे पश्चिमेकडील, ऑप्शन 3 आहे मध्य भाग आणि ऑप्शन 4 आहे उत्तरेकडील. या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 पश्चिमेकडील. उत्तरेकडून पश्चिमेकडे आपण जाऊ तसं बेसॉल्ट खडकाची जी जाडी आहे ती जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलं? पहिलं महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलेलं आहे भारतामध्ये? ऑप्शन्स आहेत महर्षी कर्वे, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले आणि नाना जगन्नाथ शंकरशेठ. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. ते कधी केलेलं आहे तर 1916 साली. त्याचं नाव होतं SNDT. SNDTचा फुल फॉर्म होतो श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. आणि हे फक्त भारतातीलच नाही तर आशियातील सुद्धा जे आहे पहिलं महिला विद्यापीठ होतं. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य खालीलपैकी कोणत्या भागात नमूद केली आहेत? आपले ऑप्शन्स आहेत भाग 3 मध्ये, भाग 4A मध्ये, भाग 2 मध्ये की भाग 4 मध्ये. क्रमांक 2 भाग 4A. मूलभूत कर्तव्यांबद्दल सांगायचं झालं तर घटनेच्या सुरुवातीला मूलभूत कर्तव्य जे आहेत आपल्या घटनेमध्ये नव्हती. मूलभूत कर्तव्यांसाठी 1976 जे आहे सरदार स्वर्ण सिंह समितीची स्थापना करण्यात आली आणि त्या समितीच्या शिफारसीनुसार जे आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 करण्यात आली आणि त्याच्यानुसार भाग 4A हा समाविष्ट करण्यात आला मूलभूत कर्तव्यांसाठी. आणि कलम 51A हे एकमेव कलम जे आहे हे मूलभूत कर्तव्यांसाठी टाकण्यात आलं आणि 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या घटनेमध्ये या 42व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? आपले ऑप्शन्स आहेत समान नागरी कायदा, ऑप्शन 2 आहे पंचायत राज, ऑप्शन 3 आहे समान कामासाठी समान वेतन आणि ऑप्शन 4 आहे महिला सबलीकरण आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पंचायत राज. पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायतीचं संघटन असं ऍक्च्युली त्याचं हे आहे, ग्रामपंचायतींचं संघटन हे याचं योग्य उत्तर असणार आहे. समान नागरी कायदा जो आहे हा कलम 44 मध्ये येतो. त्याच्यानंतर समान कामासाठी समान वेतन हे जे आहे कलम 39D मध्ये, 39D मध्ये जो आहे याचा समावेश होतोय. कलम 40 चा समावेश होतोय ग्रामपंचायतीचं संघटन म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा. म्हणजे कोकणातील जे घाट आहेत त्यांची तुम्हाला रचना करायची आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. पहिलं ऑप्शन आहे आंबोली, फोंडा, कुंभारली आणि थळ.
दुसरा ऑप्शन आहे थळ, कुंभारली, फोंडा आणि आंबोली. तिसरा ऑप्शन आहे थळ, फोंडा, कुंभारली, आंबोली. चौथा ऑप्शन आहे कुंभारली, थळ, फोंडा आणि आंबोली. या चौघांपैकी कोकणातील जे घाट आहेत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे त्यांचा क्रम कोणता ऑप्शन बरोबर आहे ते सांगायचं आहे. सो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील घाटांची रचना पहिलं थळ येणार, मग कुंभारली, मग फोंडा आणि मग आंबोली घाट. पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकार व घटक राज्य सरकारांच्या कर्ज व्यवहारांचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते. केंद्र सरकार व घटक राज्य सरकारांच्या कर्ज व्यवहारांचं जे व्यवस्थापन आहे ते कोणामार्फत केलं जातं. सो इथे ऑप्शन्स आहेत. पहिला ऑप्शन आहे भारताचे पंतप्रधान, दुसरा ऑप्शन आहे केंद्रीय अर्थ मंत्रालय, तिसरा ऑप्शन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि चौथा ऑप्शन आहे संसद. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय. आरबीआय जे आहे हे केंद्र सरकार व घटक राज्य सरकारांचे जे कर्ज व्यवहार आहे त्याचे व्यवस्थापन करते. पुढचा प्रश्न आहे भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तींमुळे झालेलं आहे. सो ऑप्शन्स आहेत. ऑप्शन क्रमांक 1 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, ऑप्शन 2 42 आणि 43वी घटना दुरुस्ती, ऑप्शन 3 45 आणि 46वी घटना दुरुस्ती आणि ऑप्शन क्रमांक 4 75 आणि 76वी घटना दुरुस्ती. सो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती कशी संबंधित आहे तर 73वी घटना दुरुस्ती ही पंचायत राजशी संबंधित आहे आणि जी 74वी घटना दुरुस्ती आहे ती नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी रिलेटेड आहे. पुढचा प्रश्न आहे पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने दिले. सो ऑप्शन्स आहेत जगदीश चंद्र बोस, ऑप्शन 2 आहे कॅमियो गॉल्की, ऑप्शन 3 आहे रॉबर्ट हुक आणि ऑप्शन 4 आहे रॉबर्ट ब्राउन. सो या चौघांपैकी कोणी पेशी हे नाव दिलेलं आहे. सो याचे योग्य उत्तर असणार आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी 1665 साली सर्वप्रथम जे आहे पेशीचा शोध लावला. त्यांनी काय केलेलं आहे तर झाडाचा एक पातळ काप घेतला आणि तो जे आहे सूक्ष्मदर्शी खाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली ठेवून त्याचं निरीक्षण केलं आणि त्यामध्ये जे आहे त्यांना मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे जे आहे रिकामी कप्पे आढळले आणि त्या रिकामी कप्प्यांना त्यांनी पेशी असं नाव दिलं आणि त्या ज्या पेशी होत्या त्या मृत पेशी होत्या. सो लक्ष ठेवायचं अजून एक क्वेश्चन येऊ शकतो की मृत पेशींचा शोध कोणी लावलेला आहे. सो मृत पेशींचा शोध लावलेला आहे रॉबर्ट हुक यांनी आणि त्यांनीच जे आहे त्यांना पेशी असं नाव दिलं. पुढचा प्रश्न आहे कोणत्या चळवळीचा संबंध 3 काठी या पद्धतीशी आहे. ऑप्शन्स आहेत चंपारण्य सत्याग्रह, ऑप्शन 2 आहे स्वदेशी चळवळ, ऑप्शन 3 आहे अहमदाबादचा लढा आणि ऑप्शन 4 आहे खेडा सत्याग्रह. चंपारण्य सत्याग्रह. हा जो चंपारण्य सत्याग्रह झाला होता 1917ला त्याचा संबंध 3 काठी या पद्धतीशी आहे. आता हा जो चंपारण्य सत्याग्रह आहे हा गांधीजींनी केलेली भारतातील हा पहिली सविनय कायदेभंग चळवळ होती. हा पण प्रश्न जे आहे येऊन गेलेला आहे की भारतातील पहिली सविनय कायदेभंगची चळवळ आहे ती गांधीजींनी जे आहे कोठून सुरू केली होती किंवा कोणती होती. सो याचं योग्य उत्तर असणार आहे चंपारण्य सत्याग्रह. 19 एप्रिल 1917 मध्ये चंपारण्य बिहार येथे राजकुमार शुक्ला यांनी जे आहे महात्मा गांधींना तिथे येण्याचं आमंत्रण दिलं कारण तिकडे जे युरोपियन जमीनदार होते ते शेतकऱ्यांना एकूण जमिनीच्या 3/20 भागावरती जे आहे नीळ पिकवण्याची सक्ती करत होते आणि यालाच 3 कथीय पद्धत असे म्हणतात. सो याच्या निषेधार्थ जे आहे गांधीजी तिकडे गेले आणि त्यांनी हा चंपारण्य सत्याग्रह घडवून आणलेला आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे. सर्वात लांब पेशी कोणती आहे. इथे मोठी विचारलेली नाही इकडे लांब पेशी विचारलेली आहे. सो ऑप्शन्स आहेत अंडपेशी, मेदपेशी, शुक्रपेशी आणि चेतापेशी. सो काय आन्सर जे आहे ते करेक्ट असणार आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी. याला इंग्लिशमध्ये न्यूरॉन्स असंही म्हटलं जातं.
आणि ही जी आहे मेंदूमध्ये असते. मेंदूचे संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे मज्जातंतू किंवा चेतापेशी आहे. आणि मानवी मेंदूमध्ये एकूण 10,000 दशलक्ष इतक्या चेतापेशी असतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शिखर हे सर्वोच्च शिखर आहे? सो आपले ऑप्शन्स आहेत वैराट शिखर, अस्तंबा शिखर, हनुमान शिखर आणि तौला शिखर. सो या चौघांपैकी कोणतं शिखर हे सर्वोच्च शिखर आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अस्तंबा शिखर. अस्तंबा शिखर हे या चौघांपैकी जे आहे सर्वोच्च शिखर आहे. आता जर वैराटचा विचार केला तर वैराट जे आहे हे अमरावतीला आहे आणि 1177 मीटर एवढी त्याची हाईट आहे. अस्तंबा जे शिखर आहे हे नंदुरबारला आहे आणि हे सर्वोच्च शिखर आहे कारण 1328 मीटर एवढी जी आहे त्याची हाईट आहे. आणि त्याच्यानंतर येत आहे तौला शिखर. तौला शिखरची जी आहे ही उंची आहे 1231 मीटर. आणि शेवटला येते हनुमान शिखर. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणामध्ये कोणता वायू हा जास्त प्रमाणात आढळतो? ऑप्शन्स आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. या चौघांपैकी कोणता वायू जास्त प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणात आढळतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नायट्रोजन हा वायू. नायट्रोजन हा वायू जो आहे हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त आवडतो. पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण असतं ते असतं 78.1%. नंतर येतोय ऑक्सिजन दुसऱ्या क्रमांकावरती 20.9%, म्हणजे याला ऑलमोस्ट 21% जे आहे आपण कन्सिडर करतो. आणि त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण विचारतं. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे 0.04%. पुढचा प्रश्न आहे बँकेचा दर हे पतनियंत्रणाचं कोणतं साधन आहे? ऑप्शन्स आहेत संख्यात्मक साधन, गुणात्मक साधन, संख्यात्मक गुणात्मक किंवा वरीलपैकी नाही. सो कोणतं आन्सर जे आहे हे राईट असणार आहे. बँकेचा दर हे पतनियंत्रणाचं कोणतं साधन आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संख्यात्मक साधन. बँकेचा दर हे पतनियंत्रणाचं संख्यात्मक साधन आहे. आता पतनियंत्रण जे आहे, पतनियंत्रण म्हणून मध्यवर्ती बँक म्हणजे आरबीआय जे आहे हे कार्य करत असते आणि त्यासाठी संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन साधनांचा ती वापर करते. आता संख्यात्मक साधनांमध्ये काय काय येतंय तर संख्यात्मक साधनांमध्ये येतंय बँक दर धोरण, रोख राखीव प्रमाण, वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे SLR, रेपो व रिव्हर्स रेपो आणि खुल्या बाजारातील रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार. पुढचा प्रश्न आहे पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? सो पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात त्याचे ऑप्शन्स आहेत औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, नागपूर, रायगड आणि जळगाव. सो योग्य उत्तर असणार आहे नागपूर. नागपूर या जिल्ह्यामध्ये पुल्लरची लेणी आढळतात. पुढचा क्वेश्चन आहे दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग हा व्यापलेला आहे? ऑप्शन्स आहेत 83%, 81%, 53% आणि 35%. सो ह्या चारपैकी कोणता ऑप्शन हा राईट असणार आहे? दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापलेला आहे? सो योग्य उत्तर असणार आहे 83%. दक्षिणी पठाराने 83% महाराष्ट्र राज्याचा भाग हा व्यापलेला आहे. आपला पुढचा प्रश्न आहे खालील तरतुदींपैकी कोणती भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे? म्हणजे खालील तरतुदींपैकी कोणत्या तरतुदी या भारतीय संविधानाचे जे 7वं परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे? ऑप्शन्स आहेत एक भाषा, दुसरा आहे घटक राज्य, तिसरा आहे राज्यसभेतील जागांची वाटणी आणि तिसरा आहे केंद्र राज्य आणि समवर्ती सूची. सो या चौघांपैकी कशाचा समावेश हा 7व्या परिशिष्टामध्ये होतोय असं तुम्हाला सांगायचं आहे. तो याचं योग्य उत्तर असणार आहे केंद्र राज्य आणि समवर्ती सूची. 7व्या परिशिष्टामध्ये जे आहेत केंद्र राज्य समवर्ती या सूचांचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? ऑप्शन्स आहेत सातमाळा पर्वतरांग, ऑप्शन 2 आहे सातपुडा पर्वतरांग, ऑप्शन 3 आहे बालघाट पर्वतरांग आणि ऑप्शन 4 आहे सह्याद्री पर्वतरांग.
सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे. सातपुडा पर्वतरांग ही 7 पर्वतांची श्रेणी आहे आणि सातपुडा पर्वतरांगेच्या ज्या टेकड्या आहेत हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यात ज्या आहेत ह्या विस्तारलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाहीये? ऑप्शन्स आहेत उत्पादन पद्धती, ऑप्शन 2 आहे आयात निर्यात पद्धती, ऑप्शन 3 आहे उत्पन्न पद्धती आणि ऑप्शन 4 आहे खर्च पद्धती. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आयात निर्यात पद्धती. आयात निर्यात पद्धती ही राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाहीये. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. उत्पन्नाची पद्धत, उत्पादन किंवा मूल्यवर्धित पद्धत आणि तिसरी आहे खर्चाची पद्धत. पुढचा प्रश्न आहे, कोणती डोंगररांग कृष्णा व भीमा नद्यांची खोरी वेगवेगळी करते किंवा कोणत्या डोंगररांगेमुळे कृष्णा व भीमा नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहेत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव डोंगररांग, ऑप्शन 2 हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, तिसरा आहे सातपुडा डोंगररांग आणि चौथं सातमाळा अजिंठा डोंगररांग. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव डोंगररांग. या डोंगररांगेमुळे कृष्णा व भीमा नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहेत. सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग जे आहे त्याच्यामुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहे आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, बेरी हा आजार कोणाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन्स आहेत जीवनसत्व B1, ऑप्शन 2 आहे जीवनसत्व B2, ऑप्शन 3 आहे जीवनसत्व C आणि ऑप्शन 4 आहे जीवनसत्व A. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व B1. जीवनसत्व B1 च्या कमतरतेमुळे बेरी हा आजार होतो. जीवनसत्व B2 च्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा आजार होतो आणि जीवनसत्व C च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो आणि जीवनसत्व A च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होतो. प्रश्न आहे, भारत सरकारद्वारा प्रोफेसर PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्न समितीचं गठन कोणत्या वर्षी करण्यात आलेलं आहे? ऑप्शन्स आहेत 1949 साली, 1951 साली, 1849 साली आणि 1851 साली. या चौघांपैकी काय योग्य उत्तर असणार आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 1949 साली. राष्ट्रीय उत्पन्न समितीची जी स्थापना आहे ती 4 ऑगस्ट 1949 ला झालेली आहे. त्याचे अध्यक्ष होते प्रोफेसर PC महालनोबिस. सदस्य कोण होते? तर सदस्य होते DR गाडगीळ आणि डॉक्टर VK आर्वी राव. प्रश्न आहे, मुंबई गिरणी कामगार संघटना 1890 साली कोणी स्थापन केली? ऑप्शन्स आहेत नारायण मेघाजी लोखंडे, नाना जगन्नाथ शंकर शेठ, महात्मा ज्योतिबा फुले आणि राघव भांडारकर. या चौघांपैकी कोणी मुंबई गिरणी कामगार संघटना 1890 ला स्थापन केली? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1890 मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटना, त्यालाच इंग्लिशमध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन असंही नाव होतं, ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली आणि एप्रिल 1890 मध्ये 10,000 स्त्री पुरुष कामगारांसाठी जी आहे मोठी परिषद किंवा मोठी सभा त्यांनी मुंबईत भरवलेली आहे आणि याच्यामध्ये स्त्रियांचा जो आहे मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्रश्न आहे, खालील सह्याद्रीमधील शिखरांच्या त्यांच्या उंचीप्रमाणे उतरत्या क्रमाने जो आहे आपल्याला क्रम लावायचा आहे. सो ऑप्शन 1 आहे कळसुबाई, भीमाशंकर, महाबळेश्वर, तारामती. ऑप्शन 2 आहे कळसुबाई, महाबळेश्वर, तारामती, भीमाशंकर. ऑप्शन 3 आहे कळसुबाई, तारामती, महाबळेश्वर, भीमाशंकर. ऑप्शन 4 आहे कळसुबाई, महाबळेश्वर, भीमाशंकर आणि तारामती. सो या चौघांपैकी उतरत्या क्रमाने उंचीनुसार जो आहे क्रम लावायचा आहे. सो कोणतं ऑप्शन जे आहे हे राईट असणार? सो योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. सगळ्यात उंचीनुसार उंच शिखर आहे
कळसुबाई शिखर. कळसुबाई शिखरची जी उंची आहे ती 1646 मीटर आहे आणि ते अहमदनगरला आहे. त्याच्यानंतर येते महाबळेश्वर, 1438 मीटर जी आहे त्याची उंची आहे आणि ते साताऱ्याला येते. त्याच्यानंतर येते तारामती. तारामतीची जी उंची आहे ती आहे 1431 मीटर, अहमदनगरला आहे. आणि शेवटला येते भीमाशंकर, 1230 मीटर एवढी उंची आहे आणि ते पुण्याला आहे. प्रश्न आहे, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे? म्हणजे संविधानाने भारतातील किती भाषांना जी आहे संविधानाने मान्यता दिलेली आहे? ऑप्शन्स आहेत 14 भाषांना, ऑप्शन 2 आहे 18 भाषांना, ऑप्शन 3 आहे 20 भाषांना आणि ऑप्शन 4 आहे 22 भाषांना. या चौघांपैकी किती भाषांना संविधानाने मान्यता दिलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, 22 भाषांना. संविधानाने एकूण 22 भाषांना मान्यता दिलेली आहे. त्या 22 भाषा कोणकोणत्या आहेत? तर त्या आहेत आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मराठी, ओडिशा, पंजाबी, तामिळ, तेलुगू, संस्कृत, उर्दू, सिंधी, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी, डोंगरी, मैथिली, बोर्डो आणि संथाली. पुढचा प्रश्न आहे, अमिबा हा अन्न कशामार्फत सेवन करतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 छद्मपाताद्वारे, ऑप्शन 2 तोंडामार्फत, ऑप्शन 3 सिलियामार्फत आणि ऑप्शन 4 गुदद्वाराद्वारे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमिबा हा छद्मपाताद्वारे आपलं अन्न ग्रहण करतो किंवा सेवन करतो. पुढचा प्रश्न आहे, माथेरान हे प्रसिद्ध घाटमाथा कोणाजवळ आहे? ऑप्शन्स आहेत लोणावळा, ऑप्शन 2 आहे नेरूळ, ऑप्शन 3 आहे नेरळ आणि ऑप्शन 4 आहे पुणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा नेरळ जवळ आहे. पुढचा प्रश्न आहे, वेदांकडे परत चला ही घोषणा कोणत्या समाजाची होती? ऑप्शन्स आहेत 1 आर्य समाज, 2 परमहंस सभा, 3 प्रार्थना समाज आणि 4 ब्राह्मो समाज. या चौघांपैकी कोणत्या समाजाची जी आहे घोषणा ही वेदांकडे परत चला ही होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आर्य समाज. आर्य समाजाची वेदांकडे परत चला ही घोषणा होती आणि आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर ती केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आणि ही स्थापना झालेली आहे 1875 आणि ही आर्य समाजाची स्थापना मुंबई येथे झालेली आहे 1875 ला. त्याच्यानंतर येथे परमहंस सभा. परमहंस सभेची स्थापना झालेली आहे 1849 ला आणि ही स्थापना केलेली आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे 1868 ला आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी याची स्थापना केलेली आहे. आणि ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे राजा राममोहन राय यांनी 1828 साली. पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड मानला जातो? सो ऑप्शन्स आहेत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, ऑप्शन 2 आहे 1 एप्रिल ते 31 मार्च, ऑप्शन 3 आहे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर आणि ऑप्शन 4 आहे 1 जुलै ते 30 जून. सो यांच्यापैकी कोणता कालखंड मानला जातो राष्ट्रीय उत्पन्न मोजताना? कोणतं वर्ष मानलं जातं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 1 एप्रिल ते 31 मार्च हे वर्ष मानलं जातं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. प्रश्न आहे, परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत किंवा सूचीत समाविष्ट आहे? ऑप्शन आहे केंद्रीय सूची म्हणजेच केंद्र सूची, ऑप्शन 2 आहे राज्य सूची, ऑप्शन 3 आहे समवर्ती सूची आणि ऑप्शन 4 आहे केंद्र व राज्य सूची. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केंद्रीय सूची. केंद्र सूची या विषयावरती फक्त जे आहे केंद्रीय विधिमंडळ म्हणजे केंद्र सरकार जे आहे हे काम करतं. केंद्रावरती केंद्र सरकार, राज्यावरती राज्य, समवर्तीमध्ये दोन्ही. समवर्तीमध्ये जे आहे हे दोन्ही सरकार म्हणजे केंद्र आणि राज्य दोन्हीकडे हा विषय असतो. आता केंद्र सूचीमध्ये कोणकोणत्या विषयाचा समावेश होतो? तर संरक्षण, अणुऊर्जा, परराष्ट्र व्यवहार, युद्ध आणि शांतता, बँकिंग, रेल्वे, पोस्ट आणि टेलिग्राफ, वायुमार्ग, बंदरे,
विदेशी व्यापार, चलने आणि नाणे इत्यादींचा समावेश हा केंद्र सूचीमध्ये होतो. सो परराष्ट्र धोरण हा जो विषय आहे हा केंद्र सूचीचा विषय आहे. सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे? ऑप्शन्स आहेत नर्मदा व तापी, गोदावरी व भीमा, भीमा व कृष्णा आणि तापी व पूर्णा. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नर्मदा आणि तापी. नर्मदा आणि तापी या दोन नद्यांची खोरी सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहे. 1960च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उमेशचंद्र बॅनर्जी, ऑप्शन 2 रास बिहारी घोष, ऑप्शन 3 गोपाळ कृष्ण गोखले आणि ऑप्शन 4 न्यायमूर्ती रानडे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 रास बिहारी घोष. 1907ला सुरत येथे जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि तिथे रास बिहारी घोष हे अध्यक्ष होते आणि इथेच जहाल आणि मवाळ या दोघांमध्ये जे आहे फूट पडली होती याच 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये. कार्बन डायऑक्साईड वातावरणात सामान्यतः किती प्रमाणात आढळतो? ऑप्शन्स आहे 78%, 21%, 4%, 0.04%. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 0.04%. 78% जे आहे हा नायट्रोजन आढळतो, 21% जो आहे हा ऑक्सिजन आढळतो आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे हा 0.04% वातावरणात आढळतो. 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची जी प्रक्रिया आहे ती कोणत्या सरकारने सुरू केली होती? ऑप्शन्स आहेत PV नरसिंह राव, ऑप्शन 2 आहे इंदिरा गांधी सरकार, ऑप्शन 3 आहे राजीव गांधी सरकार आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी कोणतेच नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 PV नरसिंह राव सरकार. या सरकारने 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणाची प्रक्रिया सुरू केली होती. प्रश्न आहे कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये कोणता घाट आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आंबेनळी घाट, ऑप्शन 2 अंबोली घाट, ऑप्शन 3 हनुमंते घाट आणि ऑप्शन 4 आंबा घाट. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते घाट. हनुमंते घाट हा कोल्हापूर आणि कुडाळ यांच्या दरम्यान आहे. आता आंबेनळी जो घाट आहे हा पोलादपूर आणि महाबळेश्वर यांच्या दरम्यान आहे. आंबोली जो घाट आहे हा बेळगाव आणि सावंतवाडी दरम्यान आहे आणि आंबा घाट जो आहे हा कोल्हापूर आणि रत्नागिरी दरम्यान आहे. प्रश्न आहे राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केलेलं आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 मिस क्लार्क, ऑप्शन 2 व्हिक्टोरिया वसतिगृह, ऑप्शन 3 राजाराम वसतिगृह आणि ऑप्शन 4 राजर्षी शाहू वसतिगृह. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मिस क्लार्क वसतिगृह. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केलं होतं आणि व्हिक्टोरिया वसतिगृह जे आहे हे मराठा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुरू केलं होतं. प्रश्न आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना म्हणजे NSSOने बेरोजगारीबाबत खालील संकल्पना विकसित केल्या आहेत. ऑप्शन ए आहे सामान्य स्थिती, ऑप्शन बी आहे चालू साप्ताहिक स्थिती, ऑप्शन सी आहे चालू दैनंदिन स्थिती आणि ऑप्शन डी आहे चालू वार्षिक स्थिती. या चौघांपैकी कोणते आन्सर्स असणार आहेत? पर्यायी उत्तरांमध्ये येतंय बी, सी आणि डी फक्त. ऑप्शन 2 मध्ये पर्यायी उत्तरांमध्ये येतंय ए, बी आणि सी फक्त. ऑप्शन 3 मध्ये येतंय बी आणि सी फक्त आणि ऑप्शन 4 मध्ये येते वरीलपैकी सर्व. सो कोणतं आन्सर जे आहे हे करेक्ट असणार आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 ए, बी आणि सी फक्त. ए म्हणजे काय तर सामान्य स्थिती, चालू साप्ताहिक स्थिती आणि चालू दैनंदिन स्थिती. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेने बेरोजगारीबाबत या 3 संकल्पना ज्या आहेत त्या विकसित केलेल्या आहेत. इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? ऑप्शन्स आहेत रास बिहारी बोस, ऑप्शन 2 आहे सुभाषचंद्र बोस,
ऑप्शन 3 आहे श्यामजी कृष्ण वर्मा आणि ऑप्शन 4 आहे दादाबाई नौरोजी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. रास बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग स्थापन केली. 28 मार्च 1942 रोजी रास बिहारी बोस यांच्याद्वारे टोकियो कॉन्फरन्स वेळी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर कशामुळे होतं? ऑप्शन्स आहेत लॅक्टोबॅसिलस, ऑप्शन 2 आहे मायकोबॅक्टेरियम, ऑप्शन 3 आहे यीस्ट आणि ऑप्शन 4 आहे यापैकी काहीही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलसमुळे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ या लेणी आहेत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 अहमदनगर, ऑप्शन 3 छत्रपती संभाजीनगर आणि ऑप्शन 4 लातूर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर येथे म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर आधीचं औरंगाबाद येथे अजिंठा वेरूळ या लेणी आहेत. प्रश्न आहे राज्याच्या विधान परिषदेमध्ये सदस्य संख्येपैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते? ऑप्शन्स आहेत 1/12, ऑप्शन बी आहे 1/3, ऑप्शन सी आहे 1/4 आणि ऑप्शन डी आहे 1/6. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 1/6. 2 प्रकारचे असतात, एक निर्वाचित असतात सदस्य आणि एक नामनिर्देशित असतात. सो 5/6 जे सदस्य असतात हे निर्वाचित सदस्य असतात विधान परिषदेमध्ये आणि 1/6 जे उरलेले आहेत या सदस्यांचे जे आहे नामनिर्देशन केलं जातं राज्यपालांकडून. मानवी रक्ताचा पीएच म्हणजे सामूचं मूल्य किती असतं? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 पीएच 8.1, पीएच 8.3, पीएच 7.4 आणि पीएच 9.1. आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 पीएच 7.4. रक्ताचा जो सामू असतो म्हणजे जो पीएच असतो तो असतो 7.4. प्रश्न आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत? सो आपल्याला इकडे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 73व्या घटना दुरुस्तीद्वारे, ऑप्शन 2 74व्या घटना दुरुस्तीद्वारे, ऑप्शन 3 86व्या घटना दुरुस्तीद्वारे आणि ऑप्शन 4 42व्या घटना दुरुस्तीद्वारे. सो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे 74व्या घटना दुरुस्तीद्वारे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीची जी घटना दुरुस्ती आहे ही 74वी घटना दुरुस्ती आहे आणि जी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलची जी घटना दुरुस्ती आहे ती 73वी घटना दुरुस्ती आहे. सो याचं जे ऑप्शन असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 74वी घटना दुरुस्ती. प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे केला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 नागपूर, ऑप्शन 2 महाड, ऑप्शन 3 मुंबई आणि ऑप्शन 4 पुणे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाड येथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तारचा सत्याग्रह केलेला आहे 20 मार्च 1927 साली. पुढचा प्रश्न आहे लोकशाहीची जी निर्मिती आहे ही कोणी केलेली आहे? लोकशाहीची निर्मिती खालीलपैकी कोणी केलेली आहे? ऑप्शन्स आहेत आपले ऑप्शन 1 लॉर्ड कॉर्नवॅलिस, ऑप्शन 2 लॉर्ड मेयो, ऑप्शन 3 लॉर्ड कर्झन आणि ऑप्शन 4 लॉर्ड रिपन. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॅलिस. लॉर्ड कॉर्नवॅलिसने नोकरशाहीची निर्मिती केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे भारतात राष्ट्रीय उत्पन्नाविषयीचे जे अंदाज आहेत हे कोणाकडून सादर केले जातात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 नियोजन मंडळ, ऑप्शन 2 भारतीय रिझर्व्ह बँक, ऑप्शन 3 वित्त मंत्रालय आणि ऑप्शन 4 केंद्रीय सांख्यिकी संघटना. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 केंद्रीय सांख्यिकी संघटना. प्रश्न आहे
महाराष्ट्र पठाराची जी निर्मिती आहे ही कशाने झालेली आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन 1 भूप्रक्षेप, ऑप्शन 2 आहे संचयन, ऑप्शन 3 आहे भूकंप आणि ऑप्शन 4 आहे भ्रंशमूलक उद्रेक. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 भ्रंशमूलक उद्रेक होऊन महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा ज्या आहेत या राखीव आहेत? ऑप्शन 1 27%, ऑप्शन 2 30%, ऑप्शन 3 33% आणि ऑप्शन 4 50%. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 50%. सो आधी जे आहे सुरुवातीला जेव्हा याची स्त्रियांसाठी आरक्षण जेव्हा जागा राखीव ठेवण्यात आल्या किंवा आरक्षण देण्यात आलं त्या टायमाला ते 33% होतं, पण आता ते 33%वरून वाढवून जे आहे 50% करण्यात आलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. प्रश्न आहे, भारताचं नवीन आर्थिक धोरण कधी जाहीर झालेलं आहे किंवा कधी जाहीर केलं? ऑप्शन्स आहेत जुलै 1992 ला, ऑप्शन 2 आहे जुलै 1991 ला, ऑप्शन 3 आहे जुलै 1995 ला आणि ऑप्शन 4 आहे जुलै 1994 ला. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 जुलै 1991 ला भारताचं नवीन आर्थिक धोरण जाहीर करण्यात आलं. यालाच जे आहे LPG मॉडेल असंही म्हटलं जातं. L फॉर लिबरलायझेशन, त्याला मराठीमध्ये उदारीकरण म्हणतात. P फॉर प्रायव्हेटायझेशन म्हणजेच खाजगीकरण ज्याला मराठीमध्ये म्हणतात आणि G फॉर ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. प्रश्न आहे, घटक राज्याचा राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद मिळून घटक राज्याचे जे कायदेमंडळ आहे ते तयार होईल असं घटनेच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन 1 कलम 168, ऑप्शन 2 कलम 171, ऑप्शन 3 कलम 169 आणि ऑप्शन 4 कलम 202. काय योग्य असणार आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 168. कलम 168 नुसार राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद मिळून घटक राज्याचे कायदेमंडळ तयार होईल असं सांगण्यात आलेलं आहे. सो कलम 169 मध्ये काय सांगितलेलं आहे की विधान परिषद जे आहेत निर्माण करणं किंवा नष्ट करणं. किमान कलम 171 मध्ये सांगितलेलं आहे विधान परिषदेची रचना आणि कलम 202 मध्ये राज्याचं जे आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक म्हणजेच काय तर बजेट हे 202 मध्ये सांगितलेलं आहे राज्याचं. पुढचा प्रश्न आहे, बारडोली सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन 1 महात्मा गांधी, ऑप्शन 2 सरोजिनी नायडू, ऑप्शन 3 सेनापती बापट आणि ऑप्शन 4 सरदार वल्लभभाई पटेल. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. या सत्याग्रहाचं नेतृत्व जे आहे वल्लभभाई पटेल यांनी केलं. आणि कधी हा सत्याग्रह झालेला आहे तर 12 फेब्रुवारी 1928 ला हा सत्याग्रह झालेला आहे. आणि हा बारडोली कुठे येतोय तर बारडोली गुजरातमध्ये येतोय. आणि का हा सत्याग्रह करण्यात आला तर शेतकऱ्यांवरती जे आहे 30% कर वाढवण्यात आले होते आणि त्याच्या विरुद्ध वल्लभभाई पटेल यांनी हा बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन 1 पश्चिम घाट, ऑप्शन 2 सातपुडा रांगा, ऑप्शन 3 मेळघाट प्रदेश आणि ऑप्शन 4 चिखलदरा टेकड्या जैवविविधता आढळते. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम घाट, ऑप्शन क्रमांक 1. येथे जे आहे सर्वाधिक जैवविविधता आढळते. प्रश्न आहे, घटक राज्याचे कोणते सभागृह हे कनिष्ठ सभागृह आहे? घटक राज्याचे कोणते सभागृह कनिष्ठ सभागृह आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन 1 विधानसभा, ऑप्शन 2 विधान परिषद, ऑप्शन 3 राज्यसभा आणि ऑप्शन 4 लोकसभा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा. विधानसभा हे घटक राज्याचं कनिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृह घटक राज्यांचं आहे विधान परिषद. तसंच संसदेचं जे आहे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा. प्रश्न आहे, विधानसभा सभागृहाची सदस्य संख्येची जी मर्यादा आहे ही टिंबटिंब इतकी ठरवण्यात आलेली आहे. विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या विचारलेली आहे. ऑप्शन्स आहेत, 1 6 ते 500 सदस्य संख्या,
2 75 ते 300 सदस्य संख्या, 3 40 ते 450 सदस्य संख्या आणि ऑप्शन 4 यापैकी नाही. कोणतं जे आहे आन्सर करेक्ट असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 60 ते 500. विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या 60 ते 500च्या दरम्यान असणार आहे. विधानसभा जे आहे हे राज्य विधिमंडळाचं कनिष्ठ पण अधिकाराच्या दृष्टीने जे आहे वरिष्ठ असलेलं आणि जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. आणि याच्यामध्ये विधानसभेमध्ये म्हणजे कमीत कमी जे आहे कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त जे आहे ही 500 एवढी संख्या जी आहे ही ठरवण्यात आलेली आहे. पण ऑब्व्हियसली याला काही अपवाद आहेत, जसे की जर लहान राज्य असतील तर त्या लहान राज्यांसाठी जे आहे लोकसंख्येच्या आधारावरती जी आहे ती सदस्य संख्या ठरवली जाणार. पुढचा प्रश्न आहे गलगंड हा जो रोग आहे कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन्स आहेत नायट्रोजन, ऑप्शन 2 आहे कॅल्शियम, ऑप्शन 3 आहे आयोडीन आणि ऑप्शन 4 आहे यापैकी काहीही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन. आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 1970 साली, ऑप्शन 2 1990 साली, ऑप्शन 3 1985 साली आणि ऑप्शन 4 1972 साली. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1972 साली. महाराष्ट्रामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा 1972 साली लागू केला गेला. प्रश्न आहे भारतात कोणत्या व्हाईसरॉयची हत्या करण्यात आली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 लॉर्ड मेयो, ऑप्शन 2 लॉर्ड कर्झन, ऑप्शन 3 लॉर्ड लिटन, ऑप्शन 4 लॉर्ड रिपन. याच्यापैकी कोणाची हत्या करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोची भारतामध्ये हत्या करण्यात आली. अंदमान बेटावरती गेलेले असताना एका पठाणाने जे आहे लॉर्ड मेयोची हत्या केलेली. पुढचा प्रश्न आहे विधान परिषदेची सभासद संख्या म्हणजे सदस्य संख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येपेक्षा टिंबटिंब अधिक नसावी. विधान परिषदेची जी सदस्य संख्या आहे ती त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येच्या टिंबटिंबपेक्षा अधिक नसावी. आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 1/3, ऑप्शन 2 2/3, ऑप्शन 3 1/3 आणि ऑप्शन 4 3/4. याच्यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 1/3. 1/3 विधान परिषदेची सभासद संख्या आहे किंवा सदस्य संख्या आहे ती त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येपैकी 1/3 पेक्षा अधिक नसावी आणि मिनिमम जे आहे ही 40 असावी. पुढचा प्रश्न आहे विधान परिषद निर्माण किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार हा कोणाला असतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन 1 विधानसभा, ऑप्शन 2 केंद्र सरकार विधानसभेच्या 2/3 बहुमताने ठराव झाल्यास, ऑप्शन 3 केंद्र सरकार आणि ऑप्शन 4 वरीलपैकी कोणतीही नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषद निर्माण किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार जो असतो हा केंद्र सरकारला असतो, पण त्या राज्याच्या विधानसभेने 2/3 बहुमताने जो आहे हा ठराव पास करावा लागतो. प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेजवळ सरकारी बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे टिंबटिंब होय. आता सरकारी म्हणजे अनुसूचित बँका ज्या आहेत यांना ठेवावा लागणारा जो निधी आहे किमान रोख राखीव निधी म्हणजे काय? तर ऑप्शन्स काय काय आहेत? तर पहिला ऑप्शन आहे SLR, त्यालाच म्हणतात स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ. नंतर दुसरा ऑप्शन आहे CRR कॅश रिझर्व्ह रेशिओ. तिसरा ऑप्शन आहे रेपो दर आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 CRR कॅश रिझर्व्ह रेशिओ. CRR आणि SLR म्हणजे काय? तर CRR ला
मराठीमध्ये म्हणतात रोख राखीव प्रमाण, त्याच्यामध्ये प्रत्येक व्यापारी बँकेला जे आहे स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवीपैकी, म्हणजे मागणी ठेवी असू देत आणि मुदत ठेवी असू देत, त्याच्यापैकी काही प्रमाणात ठेवी या आरबीआय कडे जे आहेत रोख प्रमाणात ठेवावे लागतात. आणि ते जे प्रमाण असतं त्याला CRRचं प्रमाण असं म्हणतात. आणि SLR म्हणजे काय, त्यालाच मराठीमध्ये वैधानिक रोखता प्रमाण असं म्हणतात, की प्रत्येक व्यापारी बँकेला स्वतःजवळ जमा झालेल्या एकूण ठेवींपैकी काही प्रमाणात ठेवी या स्वतःकडे रोख स्वरूपात, रोख पैशाच्या स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा मान्यता प्राप्त सरकारी रोख्यांच्या स्वरूपात ठेवावे लागतात, त्याला SLR म्हणतात. म्हणजे CRR मध्ये जे आहे हे आरबीआय कडे आपल्याला व्यापारी बँकांना जे आहेत हे रोख प्रमाणात ठेवी ठेवावे लागतात, आणि SLR मध्ये जे आहेत बँकांना स्वतःजवळ रोख पैशाच्या स्वरूपात किंवा सोन्याच्या स्वरूपात किंवा मान्यता प्राप्त सरकारी रोख्यांच्या स्वरूपात काही ठेवी ज्या आहेत ते ठेवावे लागतात. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ नाही? आता द्विगृही विधिमंडळ म्हणजे काय, तर विधानसभा आणि विधान परिषद ह्या दोन्ही ज्या आहेत नाही आहेत. सो ऑप्शन्स आहेत, 1 उत्तर प्रदेश, ऑप्शन 2 आहे बिहार, ऑप्शन 3 आहे कर्नाटक आणि ऑप्शन 4 आहे केरळ. सो याच्यापैकी कोणत्या एका राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ नाही आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 केरळ. केरळमध्ये जे आहे द्विगृही विधिमंडळ नाही आहे. एकूण 6 राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहेत, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहेत. ती राज्य आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. या 6 राज्यांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहेत. भारताच्या संविधानाची 83वी घटना दुरुस्ती काय सुचवते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन 1 अरुणाचल प्रदेशात पंचायतींमध्ये अनुसूचित जमातींकरता आरक्षण नाहीये. आता अनुसूचित जमाती म्हणजे काय, तर ST प्रवर्ग. ऑप्शन 2 आहे अरुणाचल प्रदेशात पंचायतींमध्ये अनुसूचित जमातींसाठी आरक्षण नाहीये. अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्ग. ऑप्शन 3 आहे अरुणाचल प्रदेशात पंचायतींमध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण नाही. इतर मागासवर्गीय म्हणजे OBC. आणि चौथा ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेशात पंचायतीत हिंदूंकरता आरक्षण नाही. सो या चौघांपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. अरुणाचल प्रदेशात पंचायतींमध्ये अनुसूचित जाती आहेत त्यांना आरक्षण नाही, असं भारताच्या संविधानाची 83वी घटना दुरुस्ती सुचवते. प्रश्न आहे, जागतिकीकरणाच्या भांडवल, श्रम आणि वस्तूंचा प्रवाह टिंबटिंब असतो. ऑप्शन आहे ऑप्शन 1 मुक्त, ऑप्शन 2 नियंत्रित, ऑप्शन 3 प्रतिबंधित आणि ऑप्शन 4 सहकारी. कोणता ऑप्शन करेक्ट असणार आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मुक्त. जागतिकीकरणाच्या भांडवल, श्रम आणि वस्तूंचा प्रवाह हा मुक्त असतो. पुढचा प्रश्न आहे, कोबाल्ट कोणत्या जीवनसत्वामध्ये आढळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन 1 जीवनसत्व B12, ऑप्शन 2 जीवनसत्व A, ऑप्शन 3 जीवनसत्व C आणि ऑप्शन 4 जीवनसत्व E. सो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व B12. या जीवनसत्व B12 मध्ये कोबाल्ट आढळतो. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.